सको, काय झालंय तुला? हे बघ, इतर कुणाला नाही पण मला खरं खरं सांग। विठुऱ्या, यांना सासूबाईंचा संशय नको यायला, नाहीतर मामांजींच्या जीवाला धोका होईल। सांग ना सखू, खरंच तुझा आवाजच गेलाय की तुला बोलताच येत नाहीये का? की आवाज फक्त बसलाय? हे बघ, कसलंही दडपण घेऊ नकोस हा। कोणी काही केलंय का सकू? अगं बोल ना सकू। शेंदूर खाऊ घातलाय मी तुला, पण आता तू बोलूच शकणार नाही, कुणाला काही सांगूच शकणार नाहीस, आवाजच नाहीये ना। सकू अगं, हे बघ, तुला तुझा स्वभाव बदलायला हवा सकू। अगं, नवऱ्यापासून काही लपवून ठेवू नये। खरं सांग मला काय झालंय ते, काहीतरी गोम नक्की आहे। ठीक आहे, तुला बोलता येत नाही ना, पण मनातलं लिहून तर सांगता येईल ना? जर कोणाशी खडाखुणांनी बोललीस, लिहून सांगितलंस तर तुझ्या मामांजींना पण शेंदूर खाऊ घालीन। थांब, रे बिनू, बाळा असं का वागतोस रे? अरे त्या सखूच्या बाजूनी बोलल्याने झिंगरोबाचा कोप होईल रे। अरे झिंगरोबाच्या शापानं त्या सखूची वाचा गेली। अरे तुझ्या अशा बोलण्याने जर का झिंगरोबाचा कोप झाला ना, तर मी अनिळ होईन, तू बहिरा होशील आणि तुझ्या बाबांचे कान, नाक, हात, पाय जातील रे। असे कसे जातील? मी कच्चा गडी आहे का? अरे सगळ्यांना पुरून उरेन मी। उगाच फुशारक्या मारू नका हो। तू थांब जरा विनू, तुझा आता मी काय सांगतोय ते नीट ऐक। तुझ्या लक्षात आलं का? विनू बोलत असताना तू दिगूचा चेहरा बघायला हवा होतास का? अगं, विनू जणू काही दिगूच्याच मनातलं बोलतोय असं वाटत होतं। त्या महामायाची तर बोलती आपल्या विनूने बंदच केली। काय सडे तोड बोलत होता तो। नाही 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 नाही, या झिंगरोबाचा शाप वगैरे काही नाहीये। सकूची वाचा जाणं मला तर हा महामायेचाच डाव वाटतोय। ठीक आहे, लिही। मला खूप अस्वस्थ व्हायला होतं का सकू? जोपर्यंत मला सत्य समजणार नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही। लिही, हे बघ, तुझ्या मनातलं लिही। मला कळायलाच हवं, घाबरू नकोस। लिही अगं, लिही। लिही ना सकू। मला काय झालं ते माझं मलाच समजत नाही।
दिगू रमाई अगं दिगू तू इथे काय करतोयस? तुझ्या बायकोसाठी तवा गरम करून आणलाय. म्हणजे कापडाने तिच्या गळ्याला शेकून देते. तू जा पेढीवर जा, कामाचं पण बघायचंय ना. जातो मी, बघते तुझ्या बायकोकडे. जा. ठीक आहे. मी दाराआड उभी आहे हे चोरट्या नजरेने बघत होतीस ना, म्हणून खोटं लिहिलंस ना. नाहीतर लिहिलं असतंस खरं खरं. लब्बाड ग. आता गळ्याला शेक देते हा तुझ्या. तुझ्यावर ना बारीक लक्ष आहे माझं. बरं खोटं लिहिलंस ते योग्यच केलंस, कारण खरं काय घडलंय ते आपल्या दोघींमध्येच ठेवायचंय ना. पण मी नसेन समोर तरी असंच सांगायचं. काय होतंय ते माझं मलाच समजत नाही, कळलं. चुकून जरी तुझ्या तोंडातून खरं निघालं ना तर त्याचे परिणाम काय होतील कल्पना आहे ना तुला. आहे ना. तुझ्या मामंजीला पण मला दुधातून शेंदूर पाजावा लागेल, कळलं. दिगू दादा तू जरा लक्ष दे ना रे. घरातलं तुझ्याशिवाय सगळेच. अरे त्या बाबाजींच्या सांगण्यावरून सखू वहिनीला दुष्ट वागणूक देतायत. वहिनीला खूप त्रास होतोय रे. अरे त्यांना बरं वाटावं म्हणून नको, काहीच नको का करायला. हातावर हात ठेवून नुसतं बघत राहायचं का? अरे पण विनू, आपण काय करू शकतो? आपण काय वैद्य आहोत का? वैद्य? अरे वैद्य आजोबा. विनू, अरे तू चांगली आठवण करून दिलीस. आपण करू शकतो काहीतरी. हो ना. तुझ्याशी बोलल्याने चांगली वाट सापडली रे. बरं, मी लगेच जाऊन येतो. तोपर्यंत तू इथेच थांब. आणि हो, कोणी आलं तर देतील ते घेऊन ठेव आणि नाव विचारून ठेव. मी परत आलो की नोंदी करेन. आणि विनू, रामाईने विचारलं तर सांग महत्वाच्या वसुलीला गेलाय, पण तू इथून हलायचं नाही. जबाबदार झालायस रे आता. येतो मी. तू इथून हलू नकोस. दिगुदादाने आता मनावर घेतलं म्हणजे सखू वहिनीचा सगळा त्रास थांबेल आणि त्या लवकर बऱ्या होतील.
नमस्कार. हा नमस्कार. मला ओळखलत ना वैद्य आजोबा? मी दिगंबर, सखूचा नवरा. हो हो, बसा बसा ना. नाही नाही, नको नको. वैद्य आजोबा, मी एक चांगली आणि एक काळजीची वार्ता घेऊन आलोय हो. चांगली वार्ता म्हणजे माझे बाबा पंढरपूरहून परत आलेत. अरे वा, माऊलीची कृपा. हो. आणि वैद्य आजोबा, वाईट वार्ता म्हणजे सखूची वाचा गेली हो. अचानक. मुख्य म्हणजे त्यासाठीच मी आलोय. कशामुळे झालंय काही कळत नाहीये, पण बिचारी बोलूच शकत नाहीये. आवाजच फुटत नाहीये तिचा. हो, कसं शक्य आहे? सकाळीच तर सखू भाकरे ठेवून इथे गेली. तेव्हा त्याने काही सांगितलं नाही की बोलता येत नाहीये म्हणून. शिवाप्पाही भेटला होता, त्यानेही असं काही सांगितलं नाही. सासरे बुवा गावात परत आलेत. हो हो, रावळात गेलो होतो तेव्हा शिवाप्पाशी बऱ्याच गोष्टी झाल्या, पण त्याने वाचा गेल्याचं काहीच सांगितलं नाही. आणि सखूने पण सांगायला हवं ना, असं असं झालंय म्हणून. जावे बापू, जावे बापू, वैद्यवांचं बोलणं मनावर घेऊ नका. हो, रमेश झाल्यागत बोलत असतात बघा. त्यांची प्रकृती पण अजून ठीक नाहीये. आणि शॉप वगैरे अजून कोणी बी आलं नाही इथं. विनू इथे नाही. विनू इथे आपणहून थांबणार नाही. दिगू त्याला इथे बसवून बाहेर गेला असणार. वा 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 वा, आज छान धनयोग दिसतोय. आधी विनूला इथून घालवतो आणि मग हात साफ करतो. विनू बाळ, अरे काय घेतो इथे? अरे जा, चुलघरात जा. आज तुझ्या आईने की नाही, अरे शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू केलेत. 2 तू खा आणि 1 मला आणून दे. नाही, मी पेढून हलणार नाही. मला उलट उत्तर देतोयस? बापाचं ऐकणार नाहीस? चल जा. नाही. माझ्याशी हुशारी करू नकोस विन्या, नाही तर 2 थोतरीत ठेवेन. चल जा, लाडू आण जा. नाही. नालायका, माझा ऐकत नाहीयेस? हं? अरे बाप मोठा की दादा? दादा. दादा? हो, तुमचे दादा. काय? नाटक करू नकोस. माझा इतका धाक वाटतो तुला? अगदी खडबडून उभी राहिलीस ते. चल अगं, चल म्हणाले ना. चल चल, बघत राहते. चल. आता काय नवीन? ये ये ये. गोपाळ शास्त्री, ही आमची सखू. दादा, काय काय म्हणाले वैद्य आजोबा? नाही रे विनू, काही फायदा नाही. अरे वैद्य आजोबा, रमाई
रमाई अगं मी कळलंय मला. वसुलीला जातो सांगून मायणीला गेला होतास. मग काय म्हणाले वैद्य बुवा? आले नाहीत तुझ्यासोबत? नाही आले. अगं रमाई ते स्वतःच भ्रमिष्ट झाले. बर, तू ये माझ्यासोबत. काय काय म्हणतेस कळलं नाही मला. अरे ये तरी, ये ये. आत बघ. हा करा. रमाई दिगू, तू ओळखतोस ना यांना? अगं रमाई अर्थात हे तर गोपाळ शास्त्री. यांना कोण ओळखत नाही. मोठे विद्वान वैद्य आहेत ना. सखूसाठी तू यांना बोलवलंस रमाई? दिगू, तू मला काय समजतोस रे? मला काळीज नाही आहे का? मी इतकी दुष्ट आहे का रे? माझा तुझ्यासाठी तुटतो तितकाच सखूसाठी सुद्धा माझा जीव तिळतिळ तुटतो रे. पण तू तुझ्या आईला अजून ओळखलेलंच नाहीयेस. माझी माया, माझं प्रेम तुला दिसलंच नाही कधी. नाही खरं माई, चुकलो मी. रमाई, वैद्यबुवा बोलवतायत. हो, चल दिगू आत बघूया काय म्हणताय. गोपाळ शास्त्री, बोला, काय झालंय? मनोरमाबाई, मी माझ्या परीने सर्व प्रकारे परीक्षा केली, तपासलं. रुग्णाची म्हणजे तुमच्या सुनेची जी काही हानी झाली आहे त्यावर वैद्यकीय उपाय असा मानवी उपायाच्या पलीकडची स्थिती आहे. दैवी चमत्कार हा एकमात्र उपाय आहे. गोपाळ शास्त्री, अहो, तुम्ही साक्षात धन्वंतरी आहात. काही करा, पण माझ्या सुनेला बरं करावं. तुम्ही जी आता गोष्ट सांगितलीत ना ती मला सहन होत नाहीये. अहो, आमची सखू किती लहान आहे. तिने अजून संसार सुख सुद्धा उपभोगलेलं नाहीये. अहो, तिच्या समोर अख्खं आयुष्य आहे. हो, सखू आमच्या घरची गृहलक्ष्मी आहे. हो, गुणी आहे. हो, समंजस सून आहे ती. तिचा आवाज गेला तर तिचं आयुष्य वाळवंट होईल. हो, कृपा करा, काहीही करा, पण माझ्या सुनेला बरं करा. मी हात जोडते, मी पदर पसरते, पण माझ्या सखूला बरं करा. हो, बरं करा. हवा तितका पैका घ्या, माझी काही हरकत नाही, पण माझ्या सुनेला बरं करा. हो, माझ्या सुनेला बरं करा. माझ्या सुनेला बरं करा. नाटकं बघितलीस का महामायाची? मस्ताद आहे. मनोरमाबाई, तुमच्या यातना मी समजू शकतो, पण माझं सर्व ज्ञान मी पणाला लावूनही या बाबतीत मी काही करू शकत नाही. मी हतबल आहे, मला क्षमा करा.
मी टाकलेला डाव हा जिंकण्यासाठीच असतो सखू. बघ आता तुझी काय अवस्था करते. त्यावर वैद्यकीय उपाय असाना मानवी उपायाच्या पलीकडची स्थिती आहे. दैवी चमत्कार हा एकमात्र उपाय. सखू, सखू, सखू अगं सावर स्वतःला. अगं, इतक्या धीराची मुलगी आहेस तू. अग्निदिव्य करताना त्या भयंकर नरपशूला सामोरं जाताना घाबरली नाहीस. हा, त्या माणिकच्या लहरी दुष्ट वृत्तीला शांतपणे चोख उत्तर दिलंस. अगं इतकंच काय तर त्या भारलेल्या खोलीतून धैर्यानं बाहेर आलीस तू सखू. अगं इतक्या कसोट्या पार पाडल्यास तेव्हा खचून गेली नाहीस की कोलमडून पडली नाहीस. मग आता का हातपाय गाळतेस तू? आणि सखू, मी आहे ना, मी आहे, रमाई पण आहे. बघितलंस ना तू, रमाई पदर पसरून गोपाळ शास्त्रींकडे कशी तुझ्या आरोग्यासाठी भीक मागत होती. बघ सखू, दुसरा काहीतरी उपाय निघेलच. आणि हे नाही तरी दुसरे कोणी वैद्य सापडतील. हा, पण तू धीर नको सोडूस. कसं सांगू तुम्हाला काय सत्य आहे ते. शिक्षा ही शिक्षा, मी दिलेली शिक्षा ही मी. प्रसादाच्या खिरीतून शेंदूर खाऊ घातलाय मी तुला.